नवीन मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. बेबीसवड इताडे वर्सेस शिवनगर चौधरपाडा. नाणेफेक हारून फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल. तर सलामीची जोडी पाठवायची आहे. इताडे संघ आपण ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पंचांनी चला मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण खेळायला सुरुवात करू. आता ही एक चांगली मॅच पाहायला मिळेल. गावबंधूंची मॅच असेल. त्या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे खेळ दोन टीमचा पाहायला मिळेल. बेबीस्पोर्ट इताडे संघाने आपण पाहिलं तर सलग 2 विजय संपादन केले गेले. चौधरपाडा संघाने 1 विजय. पाहूया या दोन टीम मधील बरोबरी साधली जाईल की अग्रेसर राहत सलग 3रा विजय ज्या पद्धतीने मातोश्री चाविंद्रा संघाने विजय संपादन केला ती परिक्रमा पाहायला मिळेल. हे पाहण्यासारखं राहील. चला खेळाला लवकरात लवकर आपण सुरुवात करूया. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी करत असताना शिवनगर चौधरपाडा या टीमसाठी सन्माननीय सुदामजी वेलेकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक विकेटसाठी 300 रुपये. प्रति विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 300 रुपयाचं 300 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी पाहतोय सन्माननीय सुदामजी वेलेकर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी. मधुकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. पाहूया ही मॅच खूप रंगतदार पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु ही ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती पाहता धावा बनत नाहीत असं चित्र मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळ आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर अग्रजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तेजस्वी रामदास पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज दुपारच्या जेवणामध्ये सहकार्य पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहतोय 1 धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी आणि सहजरित्या या 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि येणाऱ्या आगामी कालामध्ये एक मोठी स्पर्धा बिग स्पर्धा पाहायला मिळेल. जणू काय बाईकचं शोरूम म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. तब्बल 42 बाईक त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. खास करून त्या स्पर्धेमध्ये 40 टीम या 40 प्लसच्या घेतल्या जातील आणि सर्वात पहिले मान आपल्या 17 गाव प्रीमियर लीगला दिल्या जातील. या संपूर्ण टीम ज्या आहेत त्या सर्वप्रथम घेतल्या जातील. त्याच्यानंतर भिवंडीतील बाकी 40 प्लसचा विचार केला जाईल. आपण पाहतोय सन्मान्य तेजस्वी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ना. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा बिग शो अग्रराजा चषक पाहायला मिळणार आहे आगामी कालामध्ये. पुढे चेंडू यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केले दिशा दिलेली आहे. पाहूया 1 धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी होईल का? चेंडू उचलला जाईल. मागणी केली आहे. धोकादायक होऊ शकते. या रनआउटच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. ही धाव घेणं योग्य होतं बट रनिंग बिट द विकेट कुठेतरी कमजोर पाहायला मिळेल. पहिली धाव जी आहे ती अतिशय कमजोर पाहायला मिळेल. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. प्रल्हाद बाद होतोय. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच या. आयोजन नियोजन पहिल्या वर्षाचं पाहतोय आपण. महाराष्ट्र सोडून दमन येते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं योगदान सर्व टीमने दिलं गेलं. ज्यालाही जे काम दिलं ते चोखपणे बजावत असताना पाहायला मिळाले. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चावित्रा जर विचार केला तर सांस्कृतिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो
किंवा क्रीडा क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामध्ये कामगिरी करताना चांगलं पाहायला मिळत आहेत. मग शालेय क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर पुस्तक, वह्या, कपडे वाटप असतील, गोर गरीब ज्यांच्यापासून शाळा दूर असेल अशा मुलांसाठी सायकलची व्यवस्था दरवर्षी आपण पाहतोय की केलं जात आहे. आणि या वर्षी आपण पाहतोय की एन्जॉयमेंट म्हणून एक पाऊल पुढे क्रिकेटला पसंती दिली आणि आपण पाहतोय महाराष्ट्र सोडून दमण इथे आपण सर्वजण एन्जॉय करण्यासाठी आलेले आहोत. या सर्व 17च्या 17 टीमचा खूप खूप धन्यवाद की स्वप्न पाहिल्यानंतर स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्या कलरफुल टाकण्याला प्रयत्न केला गेला. या सर्वांचं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. इथे उपस्थित पाठीराखे असतील, मान्यवर असतील, त्यांचंही या दमण दौऱ्यावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते 6. पहिली मॅच आपण पाहिली कमी धावांची होती, परंतु शेवटपर्यंत पाहायला मिळाली. जहानमान भावाले आणि मातोश्री चाविंद्रा शेवटपर्यंत सांगू शकत नव्हते कोण जिंकेल, परंतु अंतिम क्षणामध्ये चाविंद्रा संघाने मारली बाजी आणि आपण पाहतोय सलग 3रा विजय त्यांच्या नावी. पुढे चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहतोय येतो चेंडू डीपला. 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरीची मागणी केली जा. हा ना तुम्हाला पाहायला मिळतंय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तालमेलची कमी, अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होते बाद. मित्र, क्रिकेट शांत डोक्याने खेळायचं असतं, मैदानाचे सिच्युएशन पाहून खेळायचं असतं, परंतु तालमेल बिघडलं गेलं आणि इथं मात्र आपण पाहतोय अजून एक गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये होते बाद. रोहिदास नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज कुठेतरी दमखम बिघडला गेला आपल्याला पाहायला मिळते. तालमेलची कमी. पहिल्या ओव्हरमध्ये मधुकर चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं 7ही क्षेत्ररक्षण देत आहेत आपण पाहिलं तर. कारण सलग या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 रनआउटच्या स्वरूपामध्ये अतिशय चांगले फलंदाज बाद झालेले आहेत. मनोज येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ उर्फ बाला बेबी स्पोर्ट इताडे संघाचा मुख्य प्रबळ दावेदार गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 फेकण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय. प्रति विकेटसाठी सन्माननीय सुदाम वेलेकर साहेबांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता, इथेही पाहतोय आपण धाव घेण्यास नकार दिला गेला. डॉटची होते सांगता. नवनाथ पुन्हा एकदा होते तयार, गोलंदाजी मार्कवरती. पाहूया काय घडतंय. पुढे चेंडू फेकला जातोय, उडवला जरूर आहे हवेमध्ये, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय असं म्हटलं जातं रे की तोलून मापून मारलेला हा चौकार पाहायला मिळतोय. कारण हीच किंचित मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळालं. आपण पाहिलं तर थोडासा बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडू परला गेला. रॉकेट शॉट पाहतोय पण चौकार येतोय. बाउंड्रीची आवश्यकता होती. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 11 धावा लागली गेली. पाहूया पुढे चेंडू पुन्हा एकदा सरसावतोय. यावेळेस ही खोदून काढलेल्या चेंडूला लंगापच्या रिजनमध्ये चेंडू डीपमध्ये येतोय. एकदा कंप्लीट केली, दुसरीची मागणी होत नाही आहे. चांगले क्षेत्ररक्षण, फेकी चांगली आणि अशा रीतीने आपण पाहतोय एकच धाव, एका धावेने धावसंख्या 12 अंकावरती. कालपासून आपण पाहतोय या ग्राउंडवरती धावा बनत नाही, खूप मेहनत करावी लागते, संघर्ष करावा लागते एका एका धावेसाठी आपण पाहतोय तर. आणि इथेही जर पाहायला गेलं तर दुसरं ओव्हर चालू आहे, 12 धावा धावफलकावरती. आता मात्र आपण पाहतोय चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी निघून जातोय. थर्डमॅनला बाईच्या स्वरूपात ही एक धाव पूर्ण केली जाते. 13 धावा धावफलकावरती एका धावेने जाते. सिंगल डबलने खासा फरक पडणार नाही. या बेबी स्पोर्ट इताडे संघाला मोठा फटका येणं आवश्यक आहे आणि मारावा लागेल. या ठिकाणी विचार केला तर एकच
ताकदवार आणि प्रबल टीम इताडे यावेळेस सोडवलाय. पाहूया लोकांच्या रिझनला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण दुसरीची मागणी केली जाते. आणि आता नंतर पाहतोय आपण की 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. चांगली स्पर्धा सजवली गेली. स्वप्न पाहिलं गेलं. दमन दौऱ्याचं पर्व पहिलं आहे. गर्व वाटेल असं आयोजन नियोजन संस्थापक अध्यक्ष असतील भगवानजी भोईर, त्यानंतर सचिव सीतारामजी गुलवी, अध्यक्ष जोशी सर असतील. या सर्व टीमने खूप मेहनत घेतली गेली आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला एक सफल दौरा पाहायला मिळाला. 2 दिवसीय दौरा होता परंतु त्याच्यामध्ये सर्वच टीमचं राहण्याची खाण्याची चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. आणि जी टीम सपोर्टिंग असेल या सर्वांचंही त्यांनी बरोबर लक्ष केंद्रित केलं आणि त्यांचीही चांगली व्यवस्था लावून दिली गेली. आपण पाहतोय षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं पाहिलं. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 16. किशोर येतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्या बात है, यू मिस आय डेफिनेटली हिट. घर खुलं सोडलं गेलं आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एष्ट्यांचं फर्निचर बिघडताना पाहायला मिळत आहे. बोल्डच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. विलास आले आणि काय गेले काही समजले नाही आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर विलास येतोय नवीन फलंदाज. बाद होतोय मनोज मात्र बाद होतोय आणि विलास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. किशोर पहिल्या चेंडूवरती चांगलं प्रदर्शन करतोय. जागा बनवली ती स्टेपल करून खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला गेला आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर एस्टनवरती चेंडू आदलला गेला. पहिल्या चेंडूवरती बोल्डच्या स्वरूपात विकेट प्राप्त केली जाते आणि बोल्ड जेव्हा जेव्हा गोलंदाज घेतोय तेव्हा तेव्हा त्याचं मदत धरवे खूप वाढलेलं असतं कारण त्या विकेटसाठी कोणाची मदत नसते. स्वतःने केलेला तो पराक्रम असतोय आणि तो सुखद आनंद देणारा तो विकेट अर्थात बोल्ड असतोय. कारण प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुदामजी वेलेकर साहेबांच्या माध्यमातून 300 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्याचा हकदार या ठिकाणी आपण पाहतोय किशोर बनतोय. या पिलेस पाहतोय आपण समोरच्या दिशेला येतोय. मिसफिल पाहायला मिळते. चेंडू थांबत नाहीये. जातो सीमा पार. चौकार. क्या बात आहे. या ठिकाणी रिले बिल्डिंग करण्याची सुवर्ण संधी लागून आली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 21. निश्चितच सन्मान्य निर्दोष जाधव साहेबांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. 2 विकेट तुम्ही जर घेताय तर तुमच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं पारितोषिक लावलं जातंय ना. खऱ्या अर्थाने पारितोषिक असंच लावणं गरजेचं आहे की जे खेळाडूला मिळावं. या ठिकाणी पाहतोय सुदाम वेलेकर यांनी विकेटसाठी 300 रुपये लावले. एका विकेटसाठी बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्दोष जाधव यांनी सुद्धा 2 विकेटसाठी लावले. हे पारितोषिक बरोबर आहे. असं पारितोषिक लावा की जेणेकरून ते त्यांना मिळालं पाहिजे. क्या बात आहे. 1000 रुपये त्यांच्यासाठी आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये किशोर पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना कमी धावा खर्च करत असताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू आहे, 1000 रुपये कमवण्याची निश्चितच संधी आहे किशोर यास, कारण एक विकेट घेतलेला आहे लिगली. अनलिगली रनआउटच्या स्वरूपात अजून एक आहे असं म्हटलं तर वागवणार नाही. या पाहूया, या शेवटच्या चेंडूवरती जर विकेट घेतला गेला तर किशोर यास 1000 रुपये दिले जातील निर्दोष जाधव साहेब यांच्या माध्यमातून. सुदाम वेलेकर यांनी तर 300 रुपये प्रति विकेटसाठी लावलेला आहेत आणि ते या ठिकाणी आपण पाहिलं तर मानकरी ठरला गेला आहे किशोर. चला स्पीडअप करा. पुढे चेंडू ऑन साईडला येतोय, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न, चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावेने धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील बीबी स्पोर्ट इताडे संघाला. सन्मान्य निर्दोषजी जाधव अमनेपाडा, आपले जे लावलेले 1000 रुपये आहेत ते आपण घेऊन जायचे आहेत का षटकारासाठी ठेवता बाकी? चला चौदरपाडा लगेच मैदानाच्या आतमध्ये या, तसेच बीबी स्पोर्ट इताडे आपणही लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. पटकन बघ जा. नाही कॅन्सल झाले त्याच्या अजून पुढची नाही, थांब त्या बनवायला लागल. सव्वीस धावांचं लक्ष आहे.
जामच्या कमिटीच्या कापून काय असेल आरती प्राईस कापून घ्या. चला मॅचला आपण सुरुवात करूया. 26 धावांचं लक्ष आहे. बिना बोलता आपला बॉक्स आहे का ते भरलेला आहे का ते अख्खा भरलेला आहे का मुलं आहे का अख्खा तुझ्याकडे आहे ना ते अख्खा ते 4 बॉल 5 बॉल प्रत्येक संघाला द्यायचे. आपली लोक बॉल काल तर डिझाईन नाही घेणार अरे जाऊ दे संघ आले ना खेळा 4 5 बॉल जातील ना. चला मॅचला सुरुवात करा. इथे बॉल जाण्याचा प्रश्न येत नाही. 26 धावांचं लक्ष आहे. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक चौकारासाठी सुदाम वेल्लेकर यांच्या माध्यमातून 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विनोद या बलेस देखील बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळते. बॅक टू बॅक डबल. दोन बॉल टाकून झाल्यात आणि दोन्ही बॉलवर डबल धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. 26 धावांचा पाठलाग बिप्पी स्पोर्ट इताडे संघ करतोय. भगवान शेठ पाटील साहेबांचा हा संघ. या बलेस बॉल चांगला होता त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. पाच धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल स्क्वेअर लेग मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच रुलावर, परंतु थ्रो कलेक्ट करू शकले नाही आहेत आणि त्या कारणास्तव 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकले. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल व्हाईट बॉल आहे. अव्वंतर धाव मिळेल. धावफलक 8 वर पोहोचले. विनोद पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल.
यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रन आउटची विकेट, फलंदाज बाद. लोणार संघाचा कर्णधार बोलो. टीम लोणारचे कॅप्टन आपण संपर्क साधा. एवढ्या चांगल्या ट्रॉफी आणल्या त्या ऑर्केस्ट्रा चालू असताना मध्ये मध्ये कर्णधारांना द्यायच्या. हा ना, सगळं नियोजन मला आठवण केलं. एकदा चालू झाला ठीक आहे ना. संदेश वखार सारखा जाऊन पैसे रोल लागला मला पण आला या. नाही ना, पहिलेच करायचं ना त्या. दादा आता आमच्या 5 जणांमध्ये चर्चा होती ना, पण ती कोणालाच आठवण नाही झाली ते ट्रॉफी. तिथे ना लय चांगला यायला असतो ट्रॉफी तिथे दिली असते ना कर्णधारांना. मोतीराम पाटील वडपे याच्याकडून हा का. हा वडपे या साहेब. मोतीराम पाटील सरपंच माजी वडपेगाव, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक टीमच्या कॅप्टनला आकर्षक मोमेंटो आहे. आपण पाहू शकता लोणार संघाला त्या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. आपलं हे खांडपेवाल्याला बोलो, खांडपा करण्याचा बोलो. चला खांडपे टीमचे कॅप्टन आपण या. टीम खांडपेचे कॅप्टन चला. पंच जे काही डिसिजन असेल लवकरात लवकर घ्या. बऱ्याच दिवसानं आवाज ऐकला माईक.
जिंकले ते 1000 रुपये त्यांच्याकडे त्यांना जमा जिताडे ते अलाउस करा हा त्यांना जिंकले अलाउस करा म्हणजे त्यांना तर जिंकतील तू असणार हा भगवान शेट्टा षटकार झाला 2 रनांची पॅनल 2 रनची पॅनल्टी पण षटकार झाला एक बॉल बाकी येते ना 2 धावांचा पॅनल्टीचा सामना करावा लागेल टीम इताडेला. नवीन फलंदाज भगवान पाटील मैदानाच्या आतमध्ये महेश वारे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आणि इताडे संघ मॅच जर जिंकतोय तर निर्दोष जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भावाला बोलवा. टीम भावालेचे कॅप्टन चला या आपण भावाले टीमचे कॅप्टन. टार्गेट 26चा होता आता तो 28चा झाला. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे 9 धावा धावफलकावर आहेत. मधू पण मधू तरी काय मध्ये हात नाही माहिती आता कुठे नियम लावतात बोलू तुला षटकातील पुढचा बॉल विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग मधून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होतात. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात.
11 झाल्यात 11. चला मॅचला सुरुवात करा. विलास बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत नाहीयेत. यस, रनआउटची विकेट. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. प्रत्येक चौकारासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे सुदाम वेल्लेकर यांच्या माध्यमातून. निलेशने नानकर येथे चांगली फलंदाजी केली होती. निर्दोष जाधव यांच्या माध्यमातून मॅच जिंकल्यानंतर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल ऑन साइडला. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय अववाई सफर. मिल्की 6 धावा. षटकार. निलेशच्या बॅट मधून काय कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. षटकार आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकलाय. 18 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस बीट केले फलंदाज झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. षटकार आणि षटकारानंतर हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. विलास पुन्हा एकदा. या बॉलेस देखील बॉल हवेमध्ये आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूर राहिले. 2 धावा कंप्लीट झाल्यात. वीस धावा धावफलकावर. अजून 8 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 8 बॉलचा खेळ देखील बाकी आहे. रन बॉल इक्वेशन. आठ बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. विलास पुन्हा एकदा. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका. डीप कव्हरला बॉल स्टॉप केला गेलाय. ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप चांगला. 2 धावा कंप्लीट. 22 धावा धावफलकावर. सीताराम दादा. या बॉले सबमिट केले फलंदाज झाला. बॉल मात्र निर्धाव जातोय. आता येऊन गट पहिला क्लिअर करायला सांगितलं. आता समजा काही ताडवलं जिंकले. 3 जण एक राहिले आता. त्यांना 3 चिठ्ठ्या करून ठेवा. तोदरपाडा, खांडपा आणि हा तोदरपाडा, खांडपा आणि देवरो. 3 चिठ्ठ्या करून ठेवा.
षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 22 धावा झाल्यात. अजून 6 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता बीपी स्पोर्ट इताडे टीमला. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर मनोज येतोय. 6 बॉलमध्ये 6 धावा रोखायच्या आहेत मनोजला. समोर चिंतामण आहे. षटकातील पहिला बॉल. या पहिलेचा बॉल अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू दबाव निर्माण करेल टीम इताडेवर. या बलेस हलक्या हाताने खेळून काढलाय. एकच धाव. ती फक्त दाखवा पुरती रे. अशी द्या करून ट्रॉफी ती द्यायची ना. मग सन्मान करताना ती द्यायची याच्यात. चार चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. समोर निलेश. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील ऑन साइडला फटका. हा देखील चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 25 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या बलेस फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. दोन चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया गोलंदाज काय करतोय. फक्त एक धाव रोखायची आहे 2 बॉल मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. समोर आपण निलेशला पाहतोय. सिंगल कंप्लीट आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय टीम इताडेने. भावाले टीमला त्या ठिकाणी आपण सन्मानित करतोय.